Yes, fine. Yesterday we have covered the part of wood. काल आपण वूडचा पार्ट पाहिला. आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपल्याला शुड हा एक महत्वाचा पार्ट कंप्लीट करायचा. सागर सर आणि योगेश सर, आवाज येतोय माझा तुम्हाला? हो सर, आवाज येतोय. हो सर येतोय. वरती हेडिंग टाका, यूज ऑफ शुड. हा L1च्या बॅचचा ऑक्झिलरीचा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पार्ट आपण कव्हर करतोय आज. याच्यानंतर 2 दिवस 3 दिवस आपल्या रिव्हिजन प्रोसेस होईल सगळ्या कन्सेप्ट वरती आणि कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस कंटिन्यू राहते. रोज कमीत कमी 1 किंवा 2 व्हिडिओ पाठवणं तुम्हाला कंपल्सरी आहे. परंतु कालही मला योगेश सरांचा एकही व्हिडिओ आलेला नाही. त्याला मी सांगून सांगून आता थकलोय असं झालंय. त्यामुळे मला काही प्रश्न नाही. बघा, शेवटी काय माहितीये का, की दिवस आणि एनर्जी ही तुमची जाते त्याच्यामध्ये. मला माझ्या माझ्या पद्धतीने मी माझ्या बॅचेस घेतोय, मी तुम्हाला सगळं सांगतोय. पण इफ यू आर नॉट रेडी टू इनिशिएट दॅट, आय कॅनॉट डू एनिथिंग. फाईन, ठीक आहे, लेट इट बी. टुडे वी आर जस्ट गोइंग टू कव्हर अप द पार्ट ऑफ शुड. हेडिंग टाका, यूज ऑफ शुड. कधी आठवतंय तुम्हाला शुड वापरल्यासारखं कम्युनिकेट करताना, सागर सर? शुल्ड वापरलंय ना. कशासाठी वापरलंय बरं? काही आठवतं का? एखादं वाक्य काही सांगू शकता का? शुल्ड बी वगैरे आपण हा, बोला बोला बोला. सांगा बरं. शुल्ड बी प्रिपेअर हा, शुड बी प्रिपेअर प्रिपेअर. बर, मग काय अर्थ होता त्याचा, शुड बी प्रिपेअर? म्हणजे तुम्ही प्रिपेअर करा. एखादा डॉक्युमेंट्स वगैरे असेल ना, शुड बी प्रिपेअर बाय BMR डॉक्युमेंट असं पुढे असेल ते डॉक्युमेंट तुम्ही प्रिपेअर करा. ओके. करा किंवा करायला पाहिजे या दृष्टिकोनातून वापरलं जातं. चला बघूया आपण एक्झॅक्टली शूडचे किती उपयोग आहेत. बघा, शूडचे 3 उपयोग असतात. देर आर 3 डिफरंट युजेस ऑफ शूड. स्क्रीन दिसतीये माझी तुम्हाला? हो सर. राईट. द फर्स्ट यूज ऑफ द शूड इज ऑब्लिगेशन, दॅट इज कॉल्ड एज बंधनकारक क्रिया. आपण हॅव टू आणि हॅज टू चा पार्ट पाहिला होता बंधनकारक क्रियांसाठी. तसंच आपण शूडचा हो. पण पार्ट पाहतो बंधनकारक क्रियांसाठी. मी गाणं गायला पाहिजे, आय शुड सिंग अ सॉन्ग. मी प्रयत्न करायला पाहिजे, आय शुड ट्राय. त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे, दे शुड कम्युनिकेट, दे शुड टॉक विथ मी. आपण अभ्यास करायला पाहिजे, वी शुड स्टडी. अशा पद्धतीच्या बंधनकारक क्रियांसाठी आपण शूडचा वापर करत असतो. नंबर 2चा आणि महत्वाचा उपयोग शूडचा असतो, दॅट इज कॉल्ड एज ऍडवाइस, म्हणजे सल्ला देणे. दिवसभरामध्ये आपण खूप लोकांना सल्ले देतो. युजली असं म्हणतात की भारतीय लोक सल्ले देण्यामध्ये माहिर आहेत. आणि दिवसभरात आपण जरी स्वतः काही नाही केलं तरी लोकांना 2-4 सल्ले आपण 100% देतो, म्हणजे देतोच. येतच. त्यावेळेला आपल्याला शूड जास्त वापरात येणार आहे. जसं आपण म्हणतो ना, की तू आहे ना, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला पाहिजे बॉस.
यू शुड टेक द ऍडमिशन इन सायन्स फील्ड. तू एक काम कर ना, 4 व्हीलर घेऊन टाक ना मस्तपैकी. यू शुड परचेज द 4 व्हीलर. असं ज्यावेळेस एखादा सल्ला एखाद्या व्यक्तीला आपण देत असतो, तर त्या ऍडवाइस, तो सल्ला आपण शुड या संकल्पनेला वापरून इंग्रजीमध्ये देऊ शकतो. नेक्स्ट, ऍझम्पशन, गृहीत धरणे या दृष्टिकोनातून. गृहीत धरणे म्हणजे कसं आहे बघ, जर तू अभ्यास केलास ना बॉस, तर तू पास होशील. जर तू अभ्यासच केला नाही, पास नाही होणार तू. मग आपण गृहीत धरतोय असं. आपण अज्युम करतोय की जर पाऊस पडला ना बॉस, तर आपण किल्ल्याला जाऊ मस्तपैकी. हे ऍझम्पशन आहे आपलं. आपण असं कन्सिडर करतोय की जर असं घडलं तर तसं घडेल. या कंडिशन मध्ये पहिल्या वाक्यात शुड वापरलं जातं, दुसऱ्या वाक्यात विल वापरलं जातं. बघा उदाहरण दिलंय, जर मी तिथे गेलो तर मी पुस्तक खरेदी करेल. इफ आय शुड गो देअर, देन आय विल परचेस बुक. राईट. तिन्ही उपयोग परत एकदा रिपीट करतोय, म्हणजे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने परत लक्षात येतील. पहिलं काय, शुड म्हटल्याच्या नंतर ऑब्लिगेशन लक्षात ठेवायचं. बंधनकारक क्रियांसाठी आपण ऑब्लिगेशनसाठी शुडचा वापर करत असतो. जशी मी काही उदाहरण तुमच्याशी शेअर केली जातात. ऍडवाइस म्हणजे सल्ला देण्यासाठी पण आपण शुडचा वापर करतो. कुणालाही दिवसभरातून कुठलाही सल्ला देऊ आपण, तिथे आपण शुड वापरतो. आणि ऍझम्पशन, गृहीत धरणे. राईट. जसे की असं घडलं तर तसं घडेल. जर तू शाळेत गेलास तर तुला क्रिकेट खेळायला मिळेल. इफ यू शुड गो इन स्कूल, यू विल गेट टू प्ले क्रिकेट. जर तू मंदिरात गेलास तर तुला प्रसाद मिळेल. इफ यू गो टू द टेम्पल, देन यू विल गेट द प्रसादा. जर राजूने अभ्यास केला तर त्याला 95% मिळतील. इफ राजू शुड स्टडी हार्ड, देन ही विल गेट 95% मार्क्स. अशा पद्धतीने अझम्पशनच्या वाक्यांमध्ये देखील आपण शुडचा वापर करू शकतो. आलंय लक्षात? साधे सोपेच उपयोग आहेत. फक्त मी तुम्हाला काय म्हटलं की ज्या व्यक्तीला एखाद्या कन्सेप्टचा, आपल्याला आतापर्यंत ग्रामर अवघड का गेलं तुम्हाला सांगतो, कारण त्या ग्रामॅटिकल कन्सेप्टचा लॉजिकल उपयोग आपल्या लक्षात राहिला नाही किंवा कोणी शिकवलाच नाही आपल्याला. त्याच्यामुळे तो पार्ट आपल्याला कधीच लक्षात नाही राहिला लॉंग टाइमसाठी, आणि कधी आपण तो वापरला पण नाही कम्युनिकेट करण्यासाठी. म्हणून लॉजिकल बेस, उपयोग 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 काय आहेत एखाद्या कन्सेप्टचा, तो लक्षात राहणं आणि त्याला वापरणं, इट इज कॉल्ड एज कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंट प्रोसेस. ज्याला ही जमली, दॅट ही कॅन बी द परफेक्ट पर्सन. राईट. काही शंका आहे का शुड बद्दल? काल मला योगेश सर म्हटले होते की सर तुम्हाला सगळे डाऊट्स मी व्हॉट्सअप करतो. मला कालच्या नंतर एकही डाऊट काही त्याच्यामध्ये दिसलेला नाही. राईट. योगेश सर काय झालं? हे बघा तुम्हाला सांगतो, सांगण्यात आणि करण्यामध्ये फरक पडला ना की मग तिथे आपल्याला कुठेतरी, मला असं वाटतं की आपण कमिटमेंट मिस आउट करतोय.
बरोबर आहे का? हो सर बरोबर आहे. मग आता कालच तुम्ही म्हटलात की सर असं असं आहे, मी लगेच लिहिलेले आहेत माझ्याकडं, मी तुम्हाला टाकतो सर, आणि त्यानंतर व्हिडिओ पण बनवलेले सर, मी लगेच टाकतो तुम्हाला. मला काही व्हिडिओ आलेला दिसत नाही याच्यावरती आणि काहीच नाही. मग असा प्रॉब्लेम नको व्हायला. हं? बघा शेवटी काय माहितीये का की दिवस पुढे सरकतायत, ही सत्य परिस्थिती, ते काही थांबत नाही. चलो फाईन. हिअर आय एम जस्ट गोइंग टू आस्क फ्यू क्वेश्चन्स रिलेटेड विथ द वुड. नोटबुक ओपन ठेवा आणि या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कालच्या वूड वरती काही वाक्य विचारतोय आणि आजच्या वरती पण काही वाक्य विचारणार आहे. रिव्हिजन प्रोसेस प्रॉपर होऊ द्या. कन्सेप्टला अडचण आली असेल, काही समजलं नसेल तर नक्की विचारा. मला क्रिकेट खेळायला आवडेल, सांगा योगेश सर. आय वुड टू लाईक प्ले क्रिकेट. वुड नंतर टू नाही लागत सर. आय वुड लाईक टू हम्म, प्ले क्रिकेट. अगदी बरोबर आहे. गुड. पुढचं वाक्य तुमच्यासाठी. कृपया तुम्ही मला तुमची सायकल द्याल का? कृपया तुम्ही मला तुमची सायकल द्याल का? प्लीज वुड यू गिव्ह मी अ सायकल. नाही, वुड यू प्लीज असं वापरायचं, लक्षात ठेवा. वुड वुड यू प्लीज गिव्ह मी युअर सायकल. फक्त कॉपी पेस्ट आहे योगेश सर, वेगळं काहीच नाहीये. याच्यामध्ये वेगळं काहीच वाक्य विचारलं जात नाही रिक्वेस्ट करण्यासाठी. प्लीज वुड यू असं वापरलं जात नाही, वुड यू प्लीजच वापरलं जातं. ओके, हो ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही, फाईन. सो हा प्रॉपर उपयोग आहे की जो आपण करू शकतो त्या फेजमध्ये. सागर सर तुम्हाला काही वाक्य विचारतोय, विचारू? हो सर विचार. राईट, फाईन. व्हिडिओ बंद झालाय तर काही प्रॉब्लेम आहे? हा सर थोडीशी तब्येत बरोबर आहे ना, त्याच्यामुळं फेस फ्रेश नाही, त्याच्यामुळे ऑफ नाही, काही केलं. तुमचा चेहरा आमच्यापेक्षा 10 पटीने गोरा आहे, काही टेन्शन घेऊ नका. नाही गोरा आहे पण फ्रेश नाही, त्याच्यामुळे बंद केला होता. नाही नाही, काही हरकत नाही, चालू राहू द्या, काय प्रश्न नाही त्याच्यामध्ये. नाही, व्यवस्थित आहे सगळं, एक छान. चला, पहिलं वाक्य तुमच्यासाठी आहे सर. मला पुस्तकं वाचायला आवडतात. मला पुस्तक वाचायला आवडतात. हम्म. आय वुड लाईक रीड द बुक. आय वुड लाईक टू रीड द बुक. राईट. आता लक्षात ठेवा, दोन वाक्यातला तफावत कसं आहे बघा, लक्षात घ्या. मला पुस्तकं वाचायला आवडतात, आय लाईक टू रीड अ बुक. आणि मला पुस्तकं वाचायला आवडतील, तर आय वुड लाईक टू रीड द बुक. आवडतात वर्तमान काळामध्ये फक्त लाईक वापरलं तरी चालतं. मलाही पुस्तक वाचायला आवडतील आवडते. वस्तू, त्या कंडिशन मध्ये आपण आय वुड लाईक टू रीड द बुक असं वापरलं तरी चालेल. नेक्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी. राजू म्हणाला, मी तुम्हाला मदत करेल. राजू सेड
Raju should, I will help to you. राजू सेड आय विल नाही, आय वुड. है ना? आय वुड. ज्यावेळेस पहिलं I वाक्य would भूतकाळाचा help you. रेफरन्स येतो, पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला वुड वापरावं लागतं. पहिलं वाक्य जर सिम्पल पास्ट मध्ये आलं, भूतकाळातलं आलं, तर पुढे आपण विल न घेता वुडचा वापर करतो. राईट. चला, शुडचे काही वाक्य विचारतोय. आपण रोज अभ्यास करायला पाहिजे, सागर सर. आपण रोज आपण रोज अभ्यास करायला पाहिजे. we should study the Every day. daily We should every day. study every day. ओके, राईट. पुढचं वाक्य. अं, तुम्ही ना लोणावळ्याला जा, लोणावळ्याला. You should go to Lonavala. लोणावळा, राईट. अगदी बरोबर आहे. योगेश सर, पुढचं वाक्य तुमच्यासाठी. हा सर. तुम्ही ना रोज एक व्हिडिओ बनवा. तुम्ही रोज एक व्हिडिओ बनवा. You should make a video every day. राईट. यू शुड मेक व्हिडिओ एव्हरी डे. गुड, अगदी बरोबर. पुढचं वाक्य. अं, तुम्ही गरिबांना मदत करायला पाहिजे. योगेशराव, तुम्हालाच वाक्य आहे. हो सर. तुम्ही गरिबांना मदत करायला पाहिजे. You should help the poor. राईट, गुड. पुढचं वाक्य. आपण वर्तमानपत्र वाचायला पाहिजे. Uh, you should read the वर्तमानपत्राला काय म्हणतात सर? वर्तमानपत्राला काय म्हणतात? Newspaper. न्यूजपेपर. हा. यू शुड You should read the newspaper. न्यूजपेपर. राईट. ओके. आम्ही त्यांच्याशी इंग्रजीत बोलायला पाहिजे. आम्ही त्यांच्याशी इंग्रजीत बोलायला पाहिजे. We should talk to in the English. वी शुड टॉक इन इंग्लिश विथ देम. They. विथ देम म्हणजे त्यांच्याशी. सागर सर, तुम्हाला काही वाक्य विचारतोय. जर तुम्ही मंदिरात गेलात
तर तुम्हाला प्रसाद मिळेल. इफ काय सेंटेन्स सर? जर तुम्ही ना जर तुम्ही मंदिरात गेलात तर तुम्हाला प्रसाद मिळेल. you if you should go their temple then will यू विल प्रसाद भेटेल. देन यू विल then you will प्रसाद भेटेल. यू विल गेट द प्रसादा. यू विल गेट द प्रसादा. get the प्रसाद. राईट. पुढचं वाक्य, आपण चित्रपट पाहायला पाहिजे. सागर सर. we should see the movie. सी द मूवी. राईट. ओके. पुढचं वाक्य, त्यांनी माझं ऐकायला पाहिजे. They should नाही सर. अरे ऐकायला They पाहिजे. should listen to me. हा, दे शुड लिसन टू मी. गुड योगेश सर, गुड, वंडरफुल. हे बघा, लक्षात ठेवा योगेश सर, केलं ना तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला सांगतो. फक्त गोंधळ असा आहे की आपण करत नाही. तुम्हाला सांगतो ना, याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्ही दुनियामध्ये इंग्रजी शिकून पहा. जर कोणी शिकवलं तर मी माझं शिकवणं सोडून देतो. मराठी माणसाला त्याच्या मनापर्यंत जाऊन त्याच्या गोष्टी ओळखून त्याला सांगणं, याच्यावरती एकमेव ऑर्गनायझेशन काम करते महाराष्ट्रामध्ये, ती आपली आहे. कारण आमचा मूळ उद्देश हो फक्त पैसे कमवणं कधीच नव्हता. नाही तर L1च्या 24 डेजची बॅच आता परवा धाकणे सर जे जॉईन झाले आपल्यासोबत, L1च्या त्यांच्या 24 डेजच्या बॅचसाठी मुंबईवाल्यांनी 15,000 रुपये फी सांगितली. डेली अर्धा तास होईल फक्त. 24 सेशन आम्ही घेणार. त्याच्यामध्ये अबसेंट तुम्ही राहिलात तरी आम्हाला कन्सर्न नाही. सरळ सरळ सांगितलंय. 24 डेज साठी 15,000 रुपीज. त्यांनी मला आताच परवाच्या दिवशी फोन केला, सर असं असं आहे. म्हटलं सर, मी तुम्हाला सांगत होतो की आपण ज्या पद्धतीने घेतोय तर त्या पद्धतीने जर कोणी घेत असेल एवढ्या पैशामध्ये तर तुम्ही बिनधास्त तिथं लावून घ्या. पीपल आर बिंग प्रोफेशनल. लक्षात ठेवा, तुम्हाला दवाखाना आहे ना, तुमचं काय ना, ती तुमची काशी. आमचे 24 दिवस आम्ही तुमच्यासाठी इन्व्हेस्ट केले ना, मग ते आम्ही 24 दिवसात संपणार म्हणजे संपणार. तुम्हाला काय करायचं ते करा. हा अप्रोच आहे. परंतु काय होतं माहितीये का, की तुम्हाला सांगतो ना, सहज एखादी गोष्ट मिळाली ना त्याची कदर नसते. हा प्रॉब्लेम. जास्त पैसा जातो ना, जिथं कमी वेळेमध्ये काम होतं ना, तिथं माणूस सिरियस असतो. टाक. याला कारण काय, त्याला माहिती 24 दिवसानंतर माझी व्हॅलिडिटी संपणार आहे. खतम. सो आज तुम्ही डे तुमचा जॉईन झाल्यापासून तुम्ही जर डे काउंट केले ना, तुम्हाला सांगतो तर 30 दिवस भरून गेलेत सगळे. सो इट शुड नॉट बी देअर दॅट. असं नको व्हायला त्याच्यामध्ये. ठीक आहे, फाईन. आजचा शूडचा कन्सेप्ट कळाला का प्रॉपर पद्धतीने? हो सर, कळालं. हो सर. तुम्हाला यावं यासाठी आम्ही 4 गोष्टी परत 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 सांगतो. पण जर मला आउटपुट नाही मिळाले ना, मी तुम्हाला सांगतो तर शेवटी काय, मला पण लिमिटेशन आहे दॅट. मी काही दिवसाच्या नंतर सांगेल, बघा बाबा, हे असं असं आहे, झालं. यू हॅव टू टेक केअर अबाउट इट. लेट इट बी फाईन दॅट. नाउ विल स्टॉप हिअर. मला नेक्स्ट बॅच चालू करायची आहे. उद्या आपली परत कंटिन्यू बॅच होईल. आता उद्यापासून रिव्हिजन प्रोसेस व्हायला सुरुवात होईल, प्लस कम्युनिकेशन प्रोसेस कंटिन्यू चालेल. ओके. जनरल चालेल सर. कम्युनिकेशन सेंटेन्सेस वरती काम व्हायला सुरुवात होईल. मी सगळं देईल तुम्हाला, परंतु तुमची मात्र करण्याची तयारी पाहिजे त्यामुळे. ठीक आहे. हो ओके सर. सर. ओके, चालेल, फाईन. बाय. हॅव अ नाईस टाइम. बाय बाय.